गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण अल्टरनेटिंग करंट टॉपिक स्टार्ट केला आहे. त्यातले 2-3 पॉईंट झालेत, ते एकदा मी रिवाईज करतो, मग आपण पुढचा पॉईंट स्टार्ट करूयात. सो बघा, अल्टरनेटिंग करंट इज अ करंट हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली. अल्टरनेटिंग करंट हा पॉझिटिव्ह साईडला पण असतो, म्हणजे अल्टरनेटिंग करंटची सायकल तुम्ही जर ड्रॉ केली तर ती पॉझिटिव्ह हाफ सायकल पण असते आणि निगेटिव्ह हाफ सायकल पण असते. इन इंडिया अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्स. दुसरा करंट असतो तो म्हणजे डायरेक्ट करंट, अ करंट हुज मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बोथ विल रिमेन्स कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज डी सी करंट. डी सी करंटची फ्रिक्वेन्सी 0 असते. त्यानंतर आपण दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन स्टडी केले होते, त्या म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड आर एम एस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. सो ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट असते 2I0/पाय. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आय ॲव्हरेज इज इक्वल टू 2I0/पाय. सो आय ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 टाइम्स I0, किंवा आय ॲव्हरेज इज इक्वल टू 63.7% ऑफ पीक व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू तुम्ही ज्या वेळेला कॅल्क्युलेट करता त्यावेळेला ए सी करंटची कंप्लीट सायकल घ्यायची असते, म्हणजे टाईम पिरियड कॅपिटल टी घ्यायचा असतो. सॉरी, ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना अल्टरनेटिंग करंटची हाफ सायकल घ्यायची असते, म्हणजे टाईम इंटरवल T/2 घ्यायचा असतो. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर अ कंप्लीट सायकल इज ऑलवेज इक्वल टू 0. आपण दुसरी डेफिनेशन स्टडी केली ती म्हणजे IRMS, आर एम एस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. आर एम एस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट असते I0/√2. सो IRMS इज इक्वल टू 0.707 टाइम्स पीक व्हॅल्यू, किंवा IRMS इज इक्वल टू 70.7% ऑफ पीक व्हॅल्यू. एक लक्षात ठेवायचं, ॲव्हरेज व्हॅल्यू डिफाईन करताना आपण सर्किटमधून चार्जना सेंड केलेलं असतं फॉर वन कंप्लीट सायकल. तर आर एम एस व्हॅल्यू स्टडी करताना आपण कंडक्टर यूज करतो इन्स्टेड ऑफ सर्किट, आणि आपण तिथे हीट प्रोड्यूस कॅल्क्युलेट करतो. आता आपला हाऊसहोल्ड पॉवर सप्लाय असतो, त्याच्यामध्ये ए सी करंट, आपल्या घरामधला हाऊसहोल्ड पॉवर सप्लाय ए सी करंट फ्लो होत असतो, हा आर एम एस ए सी असतो. कारण घरातलं कुठलं पण इन्स्ट्रुमेंट बघा, जे इलेक्ट्रिसिटीवर ऑपरेट होतं आहे, ऑपरेट केल्यानंतर ते गरम झालेलं असतं, याचा अर्थ तिथे हीट प्रोड्यूस झालेली असते, आणि हीट प्रोड्यूस करणारा करंट म्हणजे आर एम एस करंट. त्यानंतर आपण डिफरंट पॉईंट स्टडी करत होतो, ते म्हणजे अल्टरनेटिंग ई एम एफ ॲप्लाइड अक्रॉस व्हेरियस सर्किट. त्यातलं रजिस्टिव्ह सर्किट आपण स्टडी केलं आहे. वेन अँड अल्टरनेटिंग ई एम एफ इज ॲप्लाइड अक्रॉस रजिस्टर, सर्किट इज कॉल्ड ॲज रजिस्टिव्ह सर्किट. रजिस्टिव्ह सर्किट असेल तर ई एम एफचं रिलेशन असतं ई इज इक्वल टू E0 साईन ओमेगा टी. तर करंटचं रिलेशन असतं आय इज इक्वल टू I0 साईन ओमेगा टी. फॉर रजिस्टिव्ह सर्किट करंट अँड ई एम एफ बोथ आर इन सेम फेज, देर इज नो फेज डिफरन्स. मग आपण टाईम डायग्रॅम ड्रॉ केला होता, फेज डायग्रॅम ड्रॉ केला होता, आणि फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व देखील ड्रॉ केला होता. रजिस्टन्स इज इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग सोर्स. ओके, मग आज आपल्याला स्टडी करायचं आहे इंडक्टिव्ह सर्किट. तर आता बघा, when an alternating EMF is applied across inductor, when an alternating EMF is applied across inductor, circuit is called as inductive circuit. हा झाला इंडक्टर. इंडक्टरच्या अक्रॉस अल्टरनेटिंग ई एम एफ अप्लाय केला आहे. वेन अन अल्टरनेटिंग ई एम एफ इज अप्लाइड अक्रॉस इंडक्टर, सर्किट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह सर्किट. आता बघा, इंडक्टरमधून करंट पास केला की मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ इंडक्टर विल चेंज अँड ई एम एफ विल इंड्यूस, आणि हा ई एम एफ इंड्यूस असेल -L/di/dt. When you are going to pass alternating current, then magnetic flux associate with inductor will change and EMF will induce in it, आणि हा इंड्यूस ई एम एफ असेल -L/di/dt. सो बघा, अप्लाइड ई एम एफ इज इक्वल टू E0 साईन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1. आपलं कोणतंही डेरिवेशन असेल ती याच रिलेशनपासून स्टार्ट करायचं आणि त्याच्यावरनं करंटचं रिलेशन ऑप्टेन करायचं. ओके, आता मी ई एम एफचं फंक्शन साईन यूज केलं आहे. करंटचं फंक्शन देखील जर कम्पेअर करायचं असेल तर करंटचं फंक्शन देखील साईनच लागणार आहे. ओके,
EMF induced in magnitude, it is L di upon dt. मग दोघांना इक्वेट करतो. कळलं का तुम्हाला? अप्लाइड EMF आहे E0 साइन ओमेगा टी, इंड्यूस EMF इन मॅग्निट्यूड L di अपॉन dt. मग दोघांना इक्वेट करतो. L di अपॉन dt इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. सो di upon dt is equal to E0 upon L sin omega t. So di is equal to E0L sin omega t dt. ओके, मी काय केलं, अप्लाइड EMF आणि इंड्युस्ड EMF दोघांना इक्वेट केलं. त्याच्यावरून मला करंटसाठी रिलेशन आलं डी आय इज इक्वल टू E0L साइन ओमेगा टी. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेशन डी आय इज इक्वल टू हे आलं E0 अपॉन L इंटिग्रेशन साइन ओमेगा टी डी टी. इंटिग्रेशन डी आय म्हणजे आय. सो आय इज इक्वल टू E0 अपॉन L साइन ओमेगा टीचं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस ओमेगा टी अपॉन ओमेगा. बरोबर आहे. सो आय इज इक्वल टू मला मिळालं E0 अपॉन L ओमेगा, हे आलं मायनस कॉस ओमेगा टी. आता मी मगाची म्हटलं तसं आपला EMF आहे, आपला EMF आहे, त्याचं फंक्शन कोणतं आहे? साईन आहे. मला करंट आणि EMFला कम्पेअर करायचं असेल तर करंटचं फंक्शन पण साईनच यायला पाहिजे. मग मायनस कॉस ओमेगा टी इज नथिंग बट साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. मग आय इज इक्वल टू हे आलं E0 अपॉन L ओमेगा, मायनस कॉस ओमेगा टीला मी पुट केलं साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. आता बघा, करंट म्हणजे EMF डिवायडेड बाय अपोजिशन, करंट म्हणजे EMF अपॉन अपोजिशन. मॅक्झिमम करंट म्हणजे मॅक्झिमम EMF डिवायडेड बाय अपोजिशन. आता इथे ही जी L ओमेगा टर्म आली, ही L ओमेगा म्हणजे इंडक्टरचं करंटला असणारं अपोजिशन. लक्षात आलं? मग E0 अपॉन L ओमेगा मॅक्झिमम EMF डिवायडेड बाय अपोजिशन इज नथिंग बट मॅक्झिमम करंट. सो मला रिलेशन मिळालं आय इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. इक्वेशन नंबर 2. मग आता आपलं इक्वेशन नंबर 1 बघा. ई इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी आहे. करंटचं रिलेशन आलं आहे आय इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. दोन्हीकडे फंक्शन साईन आहे. तर आता आपण कम्पेअर करू शकतो. EMFचा फेज अँगल ओमेगा टी आहे, तर करंटचा फेज अँगल किती आहे? ओमेगा टी मायनस पाय बाय टू. याचा अर्थ इन केस ऑफ इंडक्टर करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स मायनस पाय बाय टू रेडियन. लक्षात आलं? इन केस ऑफ इंडक्टर करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स मायनस पाय बाय टू रेडियन. करंट इज लॅगिंग बाय द अँगल ऑफ पाय बाय टू, कारण हे मायनस पाय बाय टू आलंय ना. सो करंट लॅग किती न होतोय? बाय द अँगल ऑफ पाय बाय टू. विथ रिस्पेक्ट टू EMF करंट इज लॅगिंग बाय द अँगल ऑफ पाय बाय टू. मग आता टाइम ग्राफ ड्रॉ करतो मी. हा झाला टाइम, हे झालं E अँड आय. टाइम ग्राफ असा आला, हा EMFचा ग्राफ आला. हे झालं मायनस E0, हे झालं प्लस E0. आता करंटचं फेज अँगल मायनस पाय बाय टू आहे, म्हणजे करंट कुठून स्टार्ट होणार? निगेटिव्ह साईड मॅक्झिमम पासून स्टार्ट होणार. सो हा करंटचा ग्राफ आला. हे झालं मायनस I0, तर हे झालं प्लस I0. क्लिअर झालं? फेज डायग्राम ड्रॉ करूया. हा झाला EMF, फेज अँगल EMFचा ओमेगा टी. आता EMF पेक्षा करंट कितीनं लॅग होतोय? पाय बाय टूनं लॅग होतोय, म्हणजे पाय बाय टूनं मागे राहतोय. मग हा जर EMF असेल
तर हा झाला करंट. लक्षात आलं. EMF पेक्षा करंट कितीनं मागे आला, π/2 मागे आला. सो फॉर इंडक्टिव्ह सर्किट करंट इज लॅगिंग बाय द अँगल ऑफ π/2. तर बघा पुन्हा एकदा रिपीट करतो मी. EMFचं रिलेशन आहे E=E0 sin ओमेगा टी. इंड्युस्ड EMF असणार आहे ज्यावेळेला तुम्ही करंट पास करता त्यावेळेला इंडक्टरच्या अक्रॉसचं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल आणि इंडक्टरमध्ये EMF इंड्यूस होईल. सो इंड्यूस EMF इन मॅग्नेट्यूड असेल LdI/dt. मग दोघांना इक्वेट केलं, बरोबर आहे. त्याच्यावरनं मला मिळालं DI=E0L × sin ओमेगा टी. इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केल्यानंतर मला मिळालं I=E0/L ओमेगा मायनस कॉस ओमेगा टी. पण EMFचं फंक्शन साईन आहे त्यामुळे करंटचं फंक्शन पण साईनच आणायला पाहिजे. मग मायनस कॉस ओमेगा टी म्हणजे काय, साईन ओमेगा टी मायनस π/2. मग त्याच्यावरनं मला रिलेशन मिळालं I=E0/L ओमेगा साईन ओमेगा टी मायनस π/2. एल ओमेगा हे अपोजिशन आहे इंडक्टरचं, बरोबर आहे. मग मॅक्झिमम EMF डिवायडेड बाय अपोजिशन म्हणजे मॅक्झिमम करंट आला. सो मग मला रिलेशन मिळालं I=I0 साईन ओमेगा टी मायनस π/2. ओके, क्लिअर झालं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, इन केस ऑफ इंडक्टर EMFचा फेज अँगल ओमेगा टी आहे, तर करंटचा फेज अँगल ओमेगा टी मायनस π/2 आला. सो फॉर इंडक्टर करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स मायनस π/2 रेडियन. EMF इज लीडिंग बाय द अँगल ऑफ π/2 अँड करंट इज लॅगिंग बाय द अँगल ऑफ π/2. आता बघा, आपण मॅक्झिमम करंट इज नथिंग बट मॅक्झिमम EMF डिवायडेड बाय अपोजिशन. आपल्या डेरिवेशनमध्ये आपण यूज केलं आहे I0=E0/L ओमेगा. म्हणजे इंडक्टरचं जे अपोजिशन आहे ते आलं L ओमेगा. अपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL. Opposition offered by inductor to the flow of electric current is called as inductive reactance. So inductive reactance आला L ओमेगा. ओमेगा म्हणजे 2πn, म्हणजे हे आलं L × 2πn. मग ह्याच्यावरनं आपल्याला मिळालं XL इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. मग XL व्हर्सेस N हा ग्राफ येणार स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे बिहेवियर ऑफ इंडक्टर विथ AC अँड DC. आता बघा, XL = 2πn × L. फॉर DC करंट फ्रिक्वेन्सी 0 असते. मग वरच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली तर XL = किती आलं, 0. याचा अर्थ इंडक्टर ऑफर्स 0 रेजिस्टन्स, 0 अपोजिशन टू द DC करंट. DC करंट असेल तर इंडक्टरचं अपोजिशन किती असेल, 0 असेल. फॉर AC N = फायनाईट व्हॅल्यू. इंडियामध्ये 50 आहे, बाकीच्या कंट्रीमध्ये अजून वेगळी असणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी कशी आहे, फायनाईट व्हॅल्यू आहे. मग XL = L × 2π × फायनाईट व्हॅल्यू. सो XL = फायनाईट व्हॅल्यू. सो जर AC करंट असेल तर इंडक्टरचं अपोजिशन फायनाईट असेल. DC करंटसाठी त्याचं अपोजिशन 0 असेल. क्लिअर झालं. मी काय काय केलं बघा. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फॉर्म्युला काय आला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, अपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर अपोजिशन किती आलं, L ओमेगा. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आला L ओमेगा. ओमेगा म्हणजे 2πn. मग त्याच्यावरनं XL डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N आलं. याचा अर्थ AC सोर्सची फ्रिक्वेन्सी वाढली की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण काय होणार, इन्क्रीज होणार. आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो त्याचं युनिट असतं ओहम. ओके, XL = 2πn × L. DC करंटची फ्रिक्वेन्सी 0 आहे त्यामुळे DC करंटला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किती आला, 0 आला. याचा अर्थ DC करंटला इंडक्टरचं अपोजिशन 0 असतं. AC करंटसाठी फ्रिक्वेन्सी फायनाईट व्हॅल्यू असते म्हणजे XL देखील फायनाईट येणार. याचा अर्थ जर AC करंट असेल त्याला इंडक्टरचं काहीतरी फायनाईट अपोजिशन असणार आहे.
मग ह्या दोन नीट जेईवाले इम्पॉर्टंट पॉईंट. फॉर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, फॉर डी सी करंट इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज 0, दॅट इज इंडक्टर ऑफर्स नो रेजिस्टन्स, नो ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ डी सी करंट, while it will offer finite opposition to the flow of AC करंट. क्लिअर झालं. आपण डेरिवेशन स्टडी केलं, त्यानंतर टाइम ग्राफ ड्रॉ केला, त्यानंतर फेज ग्राफ ड्रॉ केला, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व ड्रॉ केला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला ऑब्टेन केला, त्याच्यानंतर इंडक्टरचं बिहेवियर विथ ए सी आणि डी सी स्टडी केलं. तर हा आपला सेकंड पॉईंट होता, अल्टरनेटिंग ई एम एफ अप्लाइड अक्रॉस इंडक्टर. ओके. मग आता पुढचा पॉईंट आहे अल्टरनेटिंग ई एम एफ अप्लाइड अक्रॉस कपॅसिटर. ओके. आता बघा, हा कपॅसिटर, when an alternating EMF is applied across capacitor, circuit is called as capacitive circuit. When an alternating EMF is applied across capacitor, circuit is called as capacitive circuit. मग EMF चे इक्वेशन येणार, अप्लाइड EMF E0 साइन ओमेगा टी. बरोबर आहे. आता हा EMF अप्लाय केला की कपॅसिटरच्या प्लेटच्या अक्रॉस व्होल्टेज डेव्हलप होईल, आणि हे व्होल्टेज अकॉर्डिंग टू डेफिनेशन, हे आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये स्टडी केलं आहे. अकॉर्डिंग टू डेफिनेशन हे व्होल्टेज असेल क्यू अपॉन सी. क्यू म्हणजे चार्ज, सी म्हणजे कपॅसिटी. अप्लाइड ई एम एफ इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. ह्या ई एम एफमुळं कपॅसिटरच्या ज्या प्लेट आहेत त्या प्लेटच्या अक्रॉस व्होल्टेज डेव्हलप होईल, आणि व्होल्टेज डेव्हलप किती असेल, क्यू अपॉन सी. मग या दोघांना मी इक्वेट करतो. क्यू अपॉन सी इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. देयरफॉर क्यू इज इक्वल टू E0 सी साइन ओमेगा टी. आपल्याला करंटचं रिलेशन ऑब्टेन करायचं आहे. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. आपल्याला करंटचं रिलेशन ऑब्टेन करायचं आहे. मग मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. देयरफॉर डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू E0 सी डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी. डी क्यू बाय डी टी म्हणजे करंट, सो हे आलं E0 सी साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. मग मला मिळालं आय इज इक्वल टू E0 सी ओमेगा कॉस ओमेगा टी. आता ई एम एफचं फंक्शन साईन आहे, म्हणजे करंटचं फंक्शन देखील साईनच आपल्याला घ्यावं लागणार आहे, कारण आपल्याला कम्पेअर करायचं ई एम एफ आणि करंटला. मग ई एम एफचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जर साईन असेल तर करंटचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन देखील साईनच असायला पाहिजे. मग कॉस ओमेगा टीला रिप्लेस करतो. मग आय इज इक्वल टू E0 सी ओमेगा कॉस ओमेगा टी म्हणजे साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 प्लस पाय बाय 2. आता ही E0 सी ओमेगा याला मी असं लिहितो, E0 डिवायडेड बाय 1 बाय सी ओमेगा साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आता बघा, मॅक्झिमम ई एम एफ डिवायडेड बाय अपोजिशन, हे 1 अपॉन सी ओमेगा म्हणजे काय, इट इज अपोजिशन ऑफ कपॅसिटर आहे. बरोबर आहे. मग E0 अपॉन अपोजिशन, मॅक्झिमम करंट अपॉन अपोजिशन, सॉरी मॅक्झिमम ई एम एफ अपॉन अपोजिशन, दॅट इज नथिंग बट मॅक्झिमम करंट. मग मला मिळालं आय इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. मी काय केलं लक्षात आलं का, E0 सी ओमेगा होतं, त्याला मी काय लिहिलं, E0 डिवायडेड बाय 1 अपॉन सी ओमेगा. 1 अपॉन सी ओमेगा, दिस इज नथिंग बट अपोजिशन ऑफर्ड बाय कपॅसिटर. मग मॅक्झिमम ई एम एफ डिवायडेड बाय अपोजिशन, दॅट इज नथिंग बट मॅक्झिमम करंट. मग E0 डिवायडेड बाय 1 बाय सी ओमेगा, ह्याला मी रिप्लेस केलं I0नं. मग मला रिलेशन मिळालं आय इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता ई एम एफचं रिलेशन बघा. ई एम एफचं फेज आहे, ई एम एफचं फंक्शन साईन आहे, करंटचं फंक्शन देखील साईन आहे. मग आता आपण कम्पेअर करू शकतो. ई एम एफचा फेज अँगल ओमेगा टी आहे,
तर करंटचा फेज अँगल किती आलाय ओमेगा टी प्लस π/2 आलाय. याचा अर्थ कपॅसिटर असेल फॉर कपॅसिटर EMF अँड करंट दे आर नॉट इन सेम फेज. त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती असतो प्लस π/2 रेडियन. बरोबर आहे. करंटचा अँगल ओमेगा EMF पेक्षा π/2 न जास्त आहे. याचा अर्थ कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर करंट विल लीड बाय द अँगल ऑफ π/2 किंवा EMF विल लॅग बाय द अँगल ऑफ π/2. क्लिअर झालं. फॉर कपॅसिटिव्ह सर्किट करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स प्लस π/2 रेडियन. करंट इज लीडिंग बाय द अँगल ऑफ π/2 और EMF इज लॅगिंग बाय द अँगल ऑफ π/2. मग आता टाइम ग्राफ ड्रॉ करूयात. दिस इज E अँड I. EMFचा फेज अँगल EMFचं फंक्शन साईन आहे त्यामुळे EMFचा ग्राफ साईन वेव्ह येणार. हे झालं E0, हे झालं मायनस E0. आता करंटचा फेज अँगल प्लस π/2 आलाय. बरोबर आहे. याचा अर्थ करंटचा ग्राफ कसा चालू होणार फ्रॉम पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमम. तर हा झाला करंटचा ग्राफ. हे झालं I0, हे झालं मायनस I0. ओके. हे झालं टाइम ग्राफ. लक्षात आला टाइम ग्राफ कसा काढला लक्षात आलं का. EMFचं ग्राफ फ्रॉम पॉझिटिव्ह साईड ओरिजिन तर करंटचा ग्राफ फ्रॉम पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमम. आता फेज डायग्राम ड्रॉ करूयात. EMFचा ग्राफ कायम फर्स्ट क्वाड्रंटमध्येच असणार. हा झाला E0 फेज अँगल ओमेगा टी. आता EMF पेक्षा करंट π/2 न पुढे आहे. मग हा जर EMF असेल तर हा झाला करंट जो π/2 न लीड करतोय. बरोबर आहे. तर हा झाला फेज डायग्राम. क्लिअर झालं. आता बघा आपण डेरिव्हेशनमध्ये आपला फॉर्म्युला असतो मॅक्झिमम करंट इज नथिंग बट मॅक्झिमम EMF डिवायडेड बाय अपोजिशन. आपण डेरिव्हेशनमध्ये I0ला पुट केलं आहे E0 डिवायडेड बाय 1/c ओमेगा. याचा अर्थ 1/c ओमेगा दिस इज अपोजिशन ऑफर्ड बाय कपॅसिटर. ओके. सो अपोजिशन ऑफर्ड बाय कपॅसिटर हे आलं 1/c ओमेगा. Opposition offered by capacitor to the flow of electric current is called as capacitive reactance XC. So XC is equal to 1/c ओमेगा. ओमेगा म्हणजे 2πn म्हणजे हे आलं 1/c इंटू 2πn. लक्षात आलं का. Opposition offered by capacitor to the flow of electric current is called as capacitive reactance. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युलाला 1/c ओमेगा. सो हे आलं 1/c इंटू 2πn. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स याचे युनिट देखील ओहम असेल. मग ह्या रिलेशनवरनं आलं XC इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू N. बरोबर आहे. म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग सोर्स. मग ग्राफ कसा येईल बघा. ही झाली फ्रिक्वेन्सी, हे झालं XC. XC इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू N. तर हा ग्राफ असा आला. क्लिअर झालं. मग आता आपल्याला डिस्कस करायचं आहे बिहेवियर ऑफ कपॅसिटर विथ AC अँड DC. आता लक्ष द्या. XC इज इक्वल टू 1/c ओमेगा इज इक्वल टू 1/c इंटू 2πn. फॉर DC करंट फ्रिक्वेन्सी 0 असते. मग XC इज इक्वल टू 1/0 म्हणजे किती आलं इन्फिनिटी आलं. तर फॉर DC करंट कपॅसिटरचं अपोजिशन किती असेल इन्फानाईट असेल. कपॅसिटर ऑफर इन्फानाईट अपोजिशन टू द DC करंट. आता फॉर AC N इज फायनाईट व्हॅल्यू. N इज फायनाईट व्हॅल्यू. फायनाईट व्हॅल्यू याचा अर्थ इंडियामध्ये ती 50 आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 60 असते, इंग्लंडमध्ये ती 55 असते. प्रत्येक कंट्रीमध्ये एसीची फ्रिक्वेन्सी डिफरंट असते. म्हणून मी फायनाईट व्हॅल्यू घेतलं. मग हे आलं 1/c
इंटू 2 पाय इंटू फायनाईट व्हॅल्यू, म्हणजे एक्सी इज इक्वल टू हे आलं 1 लार्ज व्हॅल्यू, कारण हे मल्टिप्लिकेशन कंपॅरेटिव्हली लार्ज येणार, लार्ज व्हॅल्यू. आता 1 लार्ज व्हॅल्यू म्हणजे व्हेरी स्मॉल व्हॅल्यू, कारण न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर जास्त आहे, मग आन्सर 0 समथिंग येणार, व्हेरी स्मॉल व्हॅल्यू येणार. देअरफॉर एक्सी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. याचा अर्थ जर AC करंट असेल तर कपॅसिटरचं अपोजिशन किती असेल, 0 असेल. तर हे नीट जेईवाली इम्पॉर्टंट पॉईंट. फॉर DC करंट अपोजिशन ऑफर्ड बाय कपॅसिटर इज इन्फानाईट. याचा अर्थ कपॅसिटर हा DCला ब्लॉक करतो आणि ACला अलाउ करतो. ACसाठी त्याचं अपोजिशन 0 आहे, तो ACला तो अलाउ करेल आणि DCला तो ब्लॉक करेल. मी पुन्हा एकदा डेरिव्हेशन रिपीट करतो, नीट बघा. When an alternating EMF is applied across capacitor, circuit is called as capacitive circuit. ओके, मग अप्लाइड EMF किती आहे, E0 sin ओमेगा टी आहे. आता तुम्ही ज्या वेळेला कपॅसिटरच्या अक्रॉस EMF अप्लाय कराल, कपॅसिटरचं चार्जिंग होईल आणि त्याच्या प्लेटच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज डेव्हलप होईल. मग आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये स्टडी केले, व्होल्टेज डेव्हलप अक्रॉस प्लेट ऑफ कपॅसिटर, इट इज Q/C. मग दोघांना इक्वेट केलं, Q/C इज इक्वल टू E0 sin ओमेगा टी. मग Q इज इक्वल टू E0C sin ओमेगा टी आलं. आपल्याला करंट काढायचं आहे म्हणून मी मग त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाईम. dQ/dt इज इक्वल टू E0C d/dt ऑफ साइन ओमेगा टी. सो dQ/dt म्हणजे I इज इक्वल टू E0C साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह आला कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. मग I इज इक्वल टू E0C ओमेगा कॉस ओमेगा टी. आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे, EMFचं फंक्शन साईन आहे त्यामुळे करंटचं फंक्शन पण साईन पाहिजे. मग मी कॉसला रिप्लेस केलं, कॉस ओमेगा टीला मी लिहिलं साईन ओमेगा टी प्लस π/2. ओके, हे C ओमेगा होतं, याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये ॲडजस्ट करण्यासाठी मी लिहिलं E0 डिवायडेड बाय 1/C ओमेगा इंटू साईन ओमेगा टी प्लस π/2. 1/C ओमेगा दिस इज अपोजिशन ऑफर्ड बाय कपॅसिटर. मग मॅक्झिमम EMF डिवायडेड बाय अपोजिशन दॅट इज नथिंग बट मॅक्झिमम करंट. मग मला करंटचं रिलेशन मिळालं I इज इक्वल टू I0 साईन ओमेगा टी प्लस π/2. EMFचं फंक्शन साईन आहे, करंटचं फंक्शन साईन आहे, पण EMFचं फेज अँगल ओमेगा टी आहे, तर करंटचं फेज अँगल आलं आहे ओमेगा टी प्लस π/2. याचा अर्थ कपॅसिटर असेल, फॉर कपॅसिटिव्ह सर्किट करंट अँड EMF आर नॉट इन सेम फेज, दे आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स प्लस π/2 रेडियन. करंटचा फेज अँगल ओमेगा टी प्लस π/2 आहे. याचा अर्थ करंट लीड करेल बाय द अँगल ऑफ π/2 किंवा EMF लॅग करेल बाय द अँगल ऑफ π/2. मग त्यावरनं आपण टाईम ग्राफ ड्रॉ केला. EMFचं फंक्शन साईन आहे त्यामुळे EMFचा ग्राफ साईन वेव्ह आला, स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह साईड ओरिजिन. तर कपॅसिटरसाठी करंटसाठी फेज अँगल प्लस π/2 आहे त्यामुळे करंटचा ग्राफ स्टार्ट झाला फ्रॉम पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमम. त्याच्यावरनं आपण फेज डायग्राम ड्रॉ केला. EMFपेक्षा करंट π/2 लीड करतोय त्यामुळे EMF सेकंड क्वाड्रंट, करंट सेकंड क्वाड्रंटमध्ये आला. मग मॅक्झिमम करंट म्हणजे EMF डिवायडेड बाय अपोजिशन, बरोबर आहे. मग I0 इज इक्वल टू आपण डेरिव्हेशनमध्ये यूज केले E0/1/C ओमेगा. सो अपोजिशन किती आलं 1/C ओमेगा. अपोजिशन ऑफर्ड बाय कपॅसिटर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आला 1/C ओमेगा किंवा 1/C इंटू 2πn, म्हणजे X इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू N आलं. मग हा ग्राफ बघा, जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होईल, डिक्रीज होईल. आता मी AC आणि DCसाठी रिलेशन पण अप्लाय केले. DCची फ्रिक्वेन्सी 0 असते, सो 1/0 म्हणजे इन्फिनिटी झालं. सो कपॅसिटर ऑफर्स इन्फानाईट रेजिस्टन्स टू DC. याचा अर्थ कपॅसिटर DCला ब्लॉक करेल. ACसाठी फ्रिक्वेन्सी फायनाईट व्हॅल्यू असते, मग X इज इक्वल टू 1/C इंटू 2π इंटू फायनाईट व्हॅल्यू, म्हणजे X इज इक्वल टू 1 लार्ज व्हॅल्यू आली. मग 1 लार्ज व्हॅल्यू म्हणजे व्हेरी स्मॉल व्हॅल्यू आली, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0 आलं. सो कपॅसिटर असेल तो DCला ब्लॉक करतो आणि ACला अलाउ करतो. इंडक्टरचं उलटं असतं, इंडक्टर DCला अलाउ करतो
आणि ए सीला ब्लॉक करतो. क्लिअर झालं. आता ह्याच्या पुढचं सर्किट आहे ते LCR सिरीज सर्किट, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. थांबूयात.